मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली बेस्ट बस आणि तिचं आता अधिक समस्यांच्या गर्तेतील लुटली जाते की काय अशी शंका येते। कारण 75 वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। ही बाब राज्य सरकार, महापालिका आणि बेस्ट उपक्रमानं गांभीर्यानं घ्यावी म्हणून मुंबईकरांनी एकत्र येत माझी बेस्ट माझा हक्क हे अभियान पुढारी न्यूजच्या माध्यमातून राबवलं जात आहे। बेस्ट प्रवाशांशी या निमित्तानं बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। माझी बेस्ट माझा हक्क अशी आपण एक पुढारीच्या माध्यमातून ही एक मोहीम सुरुवात करतोय आणि याच मोहिमेअंतर्गत आपण प्रवाशांना विचारणार आहोत, प्रवाशांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल। बीएसटीची बस जी आपल्याला घरापर्यंत पोहोचवते, अगदी कमी दरात पोहोचवते, ती बंद होण्याच्या मार्गावर आहे। एक प्रवासी म्हणून बेस्ट वाचवण्यासाठी काय तुमची प्रतिक्रिया आहे? बेस्ट चालूच राहिली पाहिजे, बंद नाही झाली पाहिजे। प्लस हे बीकेसी एरियामध्ये जास्ती वाढ झाली पाहिजे, कारण आम्ही एक एक तास इथे उभे राहतो। काय नेमकं तुमचं? एवढा मोठा बीकेसीचा हब आहे, बसची काही पण सगवड नाही, सगवडच नाही। काय गव्हर्नमेंटला पैसाच खायचा आहे, बाकी काही नाही करायचं आहे। गव्हर्नमेंट बंदच करायच्या मार्गावरती आहे। आपण किती बोंबललं तरी कोण आपलं ऐकतंय? सर्व प्रायव्हेट वाल्यां पैसेवाल्याची सर्व सुविधा चालली, इकडे गरीबाला कोण विचारत नाहीये। त्याच्यामध्ये बोलून आणि प्रतीक्षा देऊन काय फायदा नाही। बेस्ट वाचली पाहिजे का आणि का? बेस्ट बराबर था, बेस्ट को बढ़ाना चाहिए और बेस्ट को सपोर्ट करना चाहिए। जो भी जितना भी हो सके उतना गवर्नमेंट को लोकल पब्लिक के लिए ये उपयोग करना चाहिए बेस्ट का, और बेस्ट को बढ़ावा देना चाहिए। बस वाचली पाहिजे, पण त्यासाठी जे काही शासनाचे किंवा जे महानगरपालिकेचे ध्येय धोरणं आहेत ती योग्य ती असणे गरजेचं आहे। जे प्रशासन जे आहे बेस्ट प्रशासन त्यांनी ते योग्य निर्णय घेतला पाहिजे। वाचली तर नक्कीच पाहिजे, कारण सर्वसामान्यांना परवडणारी आहे ती आणि डे टू डे लाईफमध्ये खरंच युजफुल आहे। कारण जे आपण बाकीच्या बसेस बघतो जे दुसरे आहेत ते सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाहीयेत। ऑटोचे फेअर्स म्हणा किंवा काही अजून दुसरे कुठे जे काही ऑप्शन्स असतील ते परवडणारे नाहीयेत। बसची फ्रिक्वेन्सी पण वाढली पाहिजे आणि वाचली तर नक्कीच पाहिजे। एखादी आठवण अशी की बीएसटी साठी? आठवण म्हणजे ऍक्च्युली मी मुंबईतली नाहीये, सो तेवढी नाही, तरी सुद्धा बीएसटी वाचली पाहिजे असं तुमचं मत हो, आहे? कारण ती सर्वसामान्यांसाठी खूप अफोर्डेबल आहे आणि सर्वसामान्यांसाठीची आहे, म्हणून ती वाचली पाहिजे। प्रत्येक मुंबईकरांकडून ऐकतोय, त्यामुळे पुढारीची विशेष मोहीम माझी बीएसटी माझा हक्क। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। उपनगरी रेल्वेच्या बरोबरीनं मुंबई प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली बेस्ट सेवा मुंबई महानगरपालिकेनं ताब्यात घेतलेला आज 77 वर्ष पूर्ण झाली। मुंबईत वीज आणि ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खासगी कंपनीकडे होता, पण देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ही कंपनी मुंबई महापालिकेनं ताब्यात घेतली। खासगी सेवेचा ताबा महापालिकेनं घेतल्याची देशातली ही पहिलीच घटना। त्यानंतर बेस्टची चतुरस्र प्रगती झाली। याच बेस्ट बसचा इतिहास पाहण्याची संधी मुंबईकरांसाठी बेस्टनं विशेष प्रदर्शनाद्वारे उपलब्ध करून दिली। मुंबईकरांच्या जीवनशैलीतील एक महत्त्वाचा भाग असलेल्या बीएसटी बसला आज सार्वजनिक स्वरूपात येऊन 77 वर्ष पूर्ण झालेले आहे। 7 ऑगस्ट 1947 रोजी बीएसटी ही स्वतंत्र झाली आणि त्यानंतर आज तिला 77 वर्ष पूर्ण झाली। आज बेस्ट दिवस हा साजरी केला जातो आणि मुंबईतील आण्विक आगार या ठिकाणी बेस्टचं संग्रहालय आहे, त्या ठिकाणी 3 दिवसाचं प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे। मी सध्या याच आण्विक आगारामध्ये आहे, ज्या ठिकाणी बेस्टच्या आत्तापर्यंतचा 150 वर्षांचा संपूर्ण प्रवास या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना जो आहे तो बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खासगी कंपनीकडे होता, पण देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ही कंपनी मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतली आणि खासगी सेवा ताब्यात महापालिकेने घेतल्यानंतर देशातील ही पहिलीच घटना। त्यानंतर बेस्टची प्रगती जी आहे ती चालू होताना पाहायला मिळाली। ट्राम गेल्या, पण आता डबल डेकर बस आहेत सध्या ज्या एसी स्वरूपात सुरू आहेत। ज्या प्रकारे बस जे स्थानक आहेत त्यांचा झालेला हा कायापालट तो या ठिकाणी मिनिएचर स्वरूपात जो आहे तो देखील मांडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज बेस्टचा बेस्ट दिन आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मुंबईकर जे आहेत किंवा बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत, भेट देत आहेत आणि ही जीवनवाहिनी जी आहे ती तिचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी प्रत्येक जण जो आहे
तो अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर सध्या पाहिलं तर पहिली जी घोड्याची ट्राम होती ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर कशा प्रकारे हा BST बसचा जो आहे तो प्रवास वाढताना पाहायला मिळाला. बसमधील झालेले बदल जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं तर चिंचोळ्या गल्ल्यांपर्यंत प्रवाशांना आणि मुंबईकरांना आपल्या घरापर्यंत सोडणारी ही बेस्ट बस तिला 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने हा प्रदर्शन जे आहे ते देखील या ठिकाणी भरवण्यात आलेलं आणि एक रंजक असा BST बसचा इतिहास या ठिकाणी आपल्याला अनुभवता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.